5 वर्षात केमिकल वाल्यांचे दुकानं बंद करतात. म्हणजे पहिला शब्द काय वापरला होता सर? कष्टाने जिथे घडतो घाम तिथे नांदतो माझा राम. मी कष्ट करतोय पण 45 वर्षामध्ये एकही रासायनिक वाला केमिकल वाला या शेतामध्ये आला नाही. 50-50 हजाराचे दवा औषध वापरले, खत वापरले आणि नुसता रामधरांचा पाय शेतीला लागला तरी मला मालवून गेलो. म्हणून म्हणतो कष्टाने जिथे घडतो घाम तिथे नांदतो माझा राम. मागच्या वर्षी आपण या प्लॉटमध्ये आलो होतो तेव्हा आपण थोडंसं लवकर आलो होतो, बरोबर आहे सकाळी. आणि ह्या वेळेस आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस आलेलो आहे. म्हातारं थोडं तरुण झालं गेल्या वर्षभरामध्ये. लाजू नका, खरं सांगा. काय सांगावं आता, सगळेजण नाही सांगतात. हा, उठले का हळद, उठले का हळद. म्हातारपणी हळद लावल्यावर असंच होणार. हळद लावली. किती वय हो? 72. 72 मध्ये एवढं? अभी जवा हूं मैं. हळदीने एवढी ताकद आणली. हा, सगळ्यात मोठे लाभार्थी माझ्या साहिल ॲग्रो टेक्नॉलॉजी 1 नंबर. बर, सगळे हळद किती निघाली मागच्या वर्षी? साधारणतः 40 क्विंटल निघाले. 40 क्विंटल. अच्छा, आणि मग 40 क्विंटल हळद तुम्ही पूर्णपणे स्वतः विकली? स्वतःनीच विकली. ₹50 त्याच्यापेक्षा जास्त रेट घेतला. बर, मार्केटपेक्षा. तुम्ही कशी विकली हळद मध्ये सगळी? सगळे डोर टू डोर विकली. प्रत्येकाच्या घरात पुढे जाऊन एक पाकिट फोडायचं पावशेरचं. बर, ह्या मावशी आधी. बर, मावशीनं धुंगली. किलो अर्धा किलोचे किलो गिऱ्हाईक. एका मावशीने 1 किलो घेतली, चालली पुरी गलीच्या गली. हळदीबद्दल आमच्या गाडीला बोर्ड लावला आहे. बर, माहिती पत्रक तयार आहे. बर, आणि हळदीला जे लेबल आहे तेही आम्ही लावलेलं आहे. हो, एका तासामध्ये 1.5 क्विंटल हळद विकली 300च्या भावाने धुळ्यामध्ये. 300च्या भावाने? 6 लोक तर काउंटर होती फक्त लक्ष ठेवायला, हळद द्यायला, पैसे घ्यायला. 6 लोक होते. बापरे. तुम्ही आता ही हळद पाहिल्यावर तुम्ही ज्यावेळेस शेतामध्ये आले, लगेच शेतामध्ये काय आला? सुगंध आला शेतामध्ये. फिरल्या सुगंध आला. काहीच उपटलेलं काहीच नव्हतं? नाही, काहीच. फक्त वरच्या पालाचा सुगंध होता. माझा ड्रायव्हर काय सांगतो, मावशी जर 12 महिन्यामध्ये ही हळद खराब झाली, चालेल त्याला बोलता येत नाही, तर आम्ही हळद फ्री आणि तुमचे पैसे परत द्यायला घरी येऊ. आमचे फोन नंबर आहे. हळद बी फुकट आणि पैसे बी रिटर्न. पैसे पण रिटर्न देत. किती जणांनी मागितले परत? एकानेही नाही. आम्ही 250, 300, 260, 280, 270, 300, 250च्या मध्ये विकली. 250च्या पुढंच? हो, आपण कमी कमी 250 धरू शकतो ना? हो. 7-8 लाख रुपये आराम झाले असतील. इथे माझा एक व्यापारी आहे, होलसेलर आहे. 250च्या भावाने तू काही बी तुम्हाला नाही देणार. 250चे भाव उतरलेत. मी 220 देईल, 230 देईल. सगळ्या बॅगा उचलत टाकल्या माझ्या बॅगेत. गेलो घरी घेऊन. तू घेऊ नको, दुसरे ती तुझे पाकिट भरलेले ना बुसकाट वासकाट, ते वापर. मी देणार नाही. तुम्ही मागच्या वर्षी मला हळद काय सांगितली होती सर? म्हटलं माझे दाखवायचे दात वेगळे, ती कायचे दात? दात नाही तर सर मला, माझे दात घरी आहे. तुझी मौली बघा, दात घरी आहे. माझी दाखवायची वेगळी, ती कायची वेगळी. मग आज मुद्दाम लावून आणली मी हळद खाण्याकरता. रामसराच्या पुढे आज हळदच खायची. हे बघा, कशी वाजते? कट्टकन वाजते. कट्टकन वाजते. बरं, रंग बघा तिचा. एकदम डार्क लाल.
आणि रासायनिक जी आहे ना सर हा. ती पिवळी वाटते बरं का. अशी जर फोडली ना आपण तर तिचा कलर पिवळा असं लाल नाही दिसत. अरे बापरे, ही लाल वाटते आणि ही बघा लाल वाटते. किती जबरदस्त आहे बघा. हो. मग 45 वर्षामध्ये एवढे 10 लाख रुपये या वावराचे कधी झाले? कर दिया माला माल मेरी एसटी वाल्याने असं म्हणेल मी. कर दिया मला माल मेरे ST मुझे मेरे एसटी वालों ने. बर नाही पण आतापर्यंत किती वेळा तुम्ही मालामाल झालते ह्या मातीमध्ये? नाही जे. अजून झाले नाही होते. जर RNPS जर नाही टाकलं तुम्ही, तुम्हाला माती म्हणजे पिकाची जी कॅनॉपी आहे ती कॅनॉपी हवी तशी पानांचा तो कमी विस्तार झाला. आणि फुटवा ना कमी झाला. कमी झाला. म्हणजे केमिकल मध्ये ही चिती फक्त मोठी हो. आणि हे बारीक बारीक राहून जातं. एवढी 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 बोटा एवढी एवढी. बरोबर आहे. बरोबर. याच्यामध्ये ह्याचे जे उपफांदे आहे, उपफुटवे, हे उपफुटवे सुद्धा याच्यापेक्षा मोठे. मोठे. ही याची खासियत. बरोबर आहे. बरोबर. पण RNPH 75% मातीला देतो. बरोबर. RNPH 75% कोणाला खाऊ घालतो? मातीला. आणि SSM 75% कोणाला खाऊ घालतं? झाडाला. हा त्यातला फार मोठा काय आहे बरोबर. फरक आहे. बरोबर आहे. जिरायत जमिनीमध्ये मातीला जास्त काही गरज नाही, नाही. पण बागायती जमिनीमध्ये मातीला पोषणाची. आणि या गावामध्ये मी 2 किलो 4 किलो देऊन राहिलो ना, ते पाकिटवरती नंबर वाचला हा. तिथून फोन करता आम्हाला अजून 10 किलो पाहिजे, अजून 15 किलो पाहिजे. मला 1 किलोची जरी ऑर्डर आली ना सर, तुम्ही कसं सांगितलं ना बाबा 1 किलो हळद पाहिजे नाशिकला, हा. तरी मी गाडी घेऊन तुमच्याकडे येतो. मला खात्री आहे त्या 1 क्या किलो बात. मागे मी 1 क्विंटल माल विकेल. हळदी विकण्यासाठी गाडी घेतली आम्ही. किती? कोणती गाडी? इको गाडी. भाड्याने गाडी लावत होतो आम्ही पहिले. हा. एकाच आणि वर्षात मुलगा गाडी. मला जोड गेला. या गाडी शेतात घेतली मी आऊत भेटत बैल नव्हतं जोडी ना. आणून या ते शेताला पॉवर मी टिलर कोळपत घेतलं, होतो. रोटावेटर बिटर सगळं मारायला. आता बैलगाडीचं तुम्ही जोडीचं तर आधुनिक शेतकरी झाले. हा. तुमच्या भागामध्ये जर आता तुम्ही प्लॉट जर बघितलं तर काँग्रेस दिसतो, बरोबर आहे हो. की नाही? त्याचं कारण काय? काँग्रेस जिथं आहे ना तिथं नायट्रोजन लेवल आहे. हा. आता तुम्ही आपण तर 2 वर्षापासून नायट्रोजन टाकतच नाही, नाही. मग येतो कुठून? खायला निघालो ना, पोराला विचारा. मंदिर पाहिजे, सावली पाहिजे आणि पाणी पाहिजे, त्या ठिकाणी डबा खाईल. वा वा त्याच्या वा. ओट्यावर बस, त्याच्या हॉटेलमध्ये बस. इथंच कधीच बसणार. वा वा, क्या बात आहे. मंदिराशिवाय जीवन. तुम्ही जर हे पाहिलं, हे बेन आहे हा. सर, हे ओरिजिनल. घरचंच होतं ना मागच्या नाही वर्षी. नाही नाही, याला काहीच नाही झालं. जसंच तसं आहे अजून. ओरिजिनल बेन सोडून जातं, बरोबर. त्याचं बाकूसून जातं सगळं ते. हो. त्याला ताटच्या ताट आहे. नाही नाही, त्याला काहीच नाही. तुम्ही आता लावा, हे नवीनच आहे बा. कोणा हळद किती? फुटली सर याला. ही 2 वर्षाची हळद आहे. ओली आहे अजून. बापरे, हे बघा. काय क्वालिटी. 12 महिने जमिनीत राहून त्याची क्वालिटी आणखी सुधारली. हे लोक 2 वर्षाचा प्लॉट ठेवता ना, हा. हे बेन सुद्धा 2 वर्ष झाले. 2 वर्ष. बरोबर, लखपती झाले की नाही आता? हो. पुढचं पाऊल काय पाहिजे? करोडपती. येस. मग आमचे पती. टू व्हीलर म्हणजे लहानशी सायकल होती. आता four किती वर्ष wheeler झाली. किती वर्ष होती? या 2 वर्ष ते आयुष्यभर होती टू आयुष्यभर व्हीलर होती. सायकल बरं आहे, पण आयुष्यभर रिक्षा. सायकल वापरली मी. सायकल हो भरपूर उपद्व्याप केले, उपचप केले, पण पुरे सायकल नाटकं होती. केली पुरे नाटकं केली. आता थोडं हात मोठे होत आहे. आणि आता काय घेतली? आता 4 व्हीलर घेतली. एका वर्षात. हो एका ही हळदी ताकद आहे सिटी मध्ये. हळदी हळदी हळदी. शेतकरी मित्र नमस्कार. आज आपण धुळे जिल्ह्यामध्ये सिंदखेडा तालुक्यामधलं हे नरडाणा गाव, बरोबर. मागच्या वर्षी आपण या प्लॉटमध्ये आलो होतो, तेव्हा आपण थोडंसं लवकर आलो होतो, बरोबर आहे. सकाळी. आणि ह्या वेळेस आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस आलेलो आहे. आता हार्वेस्टिंग कधी सुरू करणार आहे? 15-16 मार्चला. बरोबर. म्हातारा थोडं तरुण झालं गेल्या वर्षभरामध्ये. लाजू नका, खरं सांगा. काय सांगावं आता, सगळेजण नाही सांगतात.
हा पण ते म्हणतात नाही मला ते केल्याशिवाय शेती करू नका करमणार असं नाही नाही. सांगतो. नाही मागच्या वर्षापर्यंत मात्र जरा शांत होतं, काही इकडे तिकडे मंदिर बांध हे कर ते हा. कर एवढंच करायचं, जरा शांत राहायचं. पण आता घरातच नाही. आणि माहिती नव्हती ना त्याच्याविषयी. पहिलं वर्ष होतं मागच्या वर्षी. नाही त्यांनाच विचारतो हो ना, घरात किती घरी राहता? नाही देत ना, दिपाळी पासून घरी नाही देत. घरी नाहीच आहे. नाही हा तुम्ही नाही. शोधत नाही कुठं जातं म्हातारा? आ, उठले का हळद, उठले का हळद. म्हातारपणी हळद लावल्यावर असंच होणार. हा, लावली. का हो? हा? ही माझ्या आयुष्यात पहिली निवडी कमाई मला. 2 जणांचा डबा करते मी. हा हा, बस ड्रायव्हर आणि मालक. बस दररोजचा रोजचा सकाळी डबा ताब्यात द्यायचा. द्यायचं. बर सकाळी किती वाजता डबा ताब्यात द्यायचा 8 वाजता. आणि संध्याकाळी किती वाजता येणार हे? 9 वाजून जात. 8, 8:30, 9. वय किती त्यांचा? किती वय हो? 72. 72 मध्ये एवढं अभी जवा हूं मैं. हळदीने एवढी ताकद आणली. हो. हा मी असं ऐकलंय तुम्ही याचं पूर्ण हळदीचं मार्केटिंग केलं बिलकुल. मागच्या वर्षी. हो. काय होतं ते सगळं? सगळ्यात मोठे लाभार्थी माझ्या साईल चार्जर टेक्नॉलॉजी 1 नंबर. बर 2 नंबरचे आमचे जावाई बर सातपूर नाशिक. बर तिथे माझी जवळ 6-7 क्विंटल हळद एकट्या नाशिक सगळे मध्ये हळद किती निघाली मागच्या वर्षी? साधारणतः 40 क्विंटल निघाले. 40 क्विंटल. अच्छा. आणि मग 40 क्विंटल हळद तुम्ही पूर्णपणे स्वतः विकली विकले. स्वतःनेच विकले. का हो मावशी? खरं आहे स्वतःने. का? हा, या वयामध्ये? या वयामध्ये. सांगितलं ना सर अभी मैं जवा हूं बुड्ढा. मी कंटाळा करते डबा करायचे, रोज रोज काय लावून दिला असं. हा ते सांगताय तुला काय फक्त घरात बसून तुला करायचं डबाच करायचा आहे डबाच करायचा. तरी कंटाळा येतोय. हो. आणि आम्ही दिवसभर फिरतोय. परत सोबत कोण? ड्रायव्हर. 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 आता भाऊ आला. हा ड्रायव्हर. ड्रायव्हर बी भारीच पाहिलं. हो. का हो, हे किती दिवसांपासून तुम्ही असं फिरताय? 4 तुम्ही मागच्या वर्षी यांच्या बरोबर हळद पूर्णपणे विकली, विकले. तर कुठं फिरले तुम्ही सगळे? जवळ म्हणजे जळगाव, धुळा, नाशिक, हा नंदुरबार बरं. 4 जिल्ह्यामध्ये विकले. समजा तुम्ही जर होलसेल मध्ये विकले असते तर किती पैसे झाले असते? निम्मी मिळाले असते. निम्मे निम्मी मिळाले असते. होलसेल मध्ये. हो. आता किती मिळाले? हे काय सांगता येणार नाही. मी सांगणार आहे तुम्ही. 40 क्विंटलचा भाव तुम्ही करून घ्या काय करायचं ते. मी काय म्हणजे तुम्ही आता मार्केटमध्ये विकली हळद, हो. तर मार्केटमध्ये जनरल लोक जे विकतात हो. त्याचे रेट, आणि आता आपण तुम्ही विकली हळद 50 रुपये त्याच्यापेक्षा जास्त रेट घेतला मी बर मार्केट. मार्केटपेक्षा. हो. तुम्ही कशी विकली हळद म्हणजे सगळी? सगळे मी डोर टू डोर विकली. प्रत्येकाच्या घरात पुढे जाऊन हा एक पाकिट फोडायचं पावशेरचं. बर घ्या मावशी आधी. बर मावशीनं धुंगली. हा किलो अर्धा किलोचं अर्धा गिऱ्हाईक. किलो 1 किलो एका मावशीने 1 किलो घेतली हा. की चालली पुरी गलीच्या गली. एका मावशीने खरं कोण आहे. वाकडं खरं आहे. केलं हा चालली झाली गली सगळी घरच्या घरी. अच्छा. व्हायचं का असं? हो, भरपूर. बरं. काय कारण? कारण मार्केटला ते थोडस ते रासायनिक स्वस्त. आधीची रेट कमी. बरं. आपले थोडेसे 50 म्हणजे रुपये. ज्या मावशीला क्वालिटी कळती हो. ती लगेच खिसा- पुरी गलीच्या गली बोलून बटवा लगेच घेते. बाहेर. हो. आणि ज्याला क्वालिटी नाही कळत तिला भावच पाहिजे फक्त कमी. स्वस्त पाहिजे. स्वस्त पाहिजे. बरोबर. त्यांना काय एकच rate? सांगितलं हा हा आमच्या हळदीमध्ये रासायनिक नाही, हा. आमच्या हळदीमध्ये केमिकल नाही. बरोबर. मग काही सुशिक्षित पोरांनी विचारलं एसिडी काय आहे. हा मग त्यांना म्हटलं हे साईल चार्जर टेक्नॉलॉजी नाशिकचं हा सगळं सेंद्रिय मटेरियल आहे. वैदिक वैदिक. हा, वैदिक हा, वैदिकनी वापरलं पण आम्ही वरच हा. म्हणजे आमच्या तोंडातच नाही तो शब्द वैदिक. वैदिक वापरा. वैदिक. साईल चार्जर टेक्नॉलॉजी. ऑर्गॅनिक वापरल्यामुळे काय होतं, हा. खूप लोक ऑर्गॅनिक मधले आहेत ना, हो हो ते बी तुमच्या रांगेत येऊन बसतात. बरोबर. आणि तुम्ही वैदिक वापरल्यावर कोणी तुमच्या रांगेत नाही येणार. हा. तुमची वेगळी काही ओळख काही आहे. विचारतात सेंद्रिय म्हणजे नेमकं काय. बर त्यांना सांगितलं याच्यात रासायनिक खत कुठलंही वापरलेलं नाही. बरोबर. हे संपूर्ण आमचं नाशिकचं टेक्निकल जे आहे ते सगळं वापरलेलं आहे. बर आणि ते तुम्हीही वापरा, बर कुठल्याही पिकाला वापरा. बर. हा अच्छा. नाही नाही, तुम्ही आता समजा गेले एखाद्या ग्राहकाकडे गेले, बरोबर. तर तुम्ही त्या ग्राहकाला काय सांगायचं कशाचं? हळदीबद्दल? हळदीबद्दल आमच्या गाडीला बोर्ड लावला आहे. बर माहिती पत्रक तयार आहे. बर. आणि हळदीला जे लेबल आहे हा. तेही आम्ही लावलेलं आहे. आम्ही इथं चर्चासत्र घेतलं होतं तेव्हा तुम्ही त्या चर्चासत्रामध्ये पण विकली बरीचशी हळद. हो, एका तासामध्ये 1.5 क्विंटल हळद विकली 300च्या भावाने धुळ्यामध्ये. 300च्या भावाने? तुम्ही 6 लोक तर काउंटर होती फक्त लक्ष ठेवायला, हळद द्यायला आणि पैसे घ्यायला. 6 लोक होते. बापरे. आणि कशामुळे हळद एवढी विकली गेली काय वाटतं तुम्हाला? आता ही जी हळद आहे तुमची आज, हा, ही जर पाहिली अशी हा, तर अशी तेल लावल्यासारखी वाटते. बरोबर. नुसती ही म्हणजे पिवळी असा नाही विषय. बघा ही पहा,
आता हा घड पा ठीक आहे ना, तुम्ही नाही हे बघा ना, हे बघा. याला असं वाटतंय का तेल लावलंय हे बघा. लावलंय बरोबर. म्हणजे आता ती एवढ्या उन्हामध्ये अशी एकदम चमकते. हो. तुम्ही मला कुठल्याही केमिकलनी बनवली कुठल्या कोणाची हळद दाखवा, हो. अशी एकदम अशी गर्द हिरवी दिसत पिवळी. नाही, नाही दिसत. दिसत नाही. हे असं तेल लावल्यानं दिसत आणि नाही. दुसरं म्हणजे जो हा. तिचा सेंट आहे हा. आपल्या हळदीचा, आता तुम्ही आता ही हळद पाहिल्यावर तुम्ही ज्यावेळेस शेतामध्ये आले लगेच शेतामध्ये काय आला सुगंध आला शेतामध्ये, फिरल्या त्यावेळेस सुगंध आपण आला. काहीच उपटलेलं काहीच नव्हतं. नाही, काहीच नाही. सुगंध सुरू फक्त वरच्या पालाचा सुगंध होता तो. बरोबर आहे ना. बरोबर. म्हणजे पाल्याचा सुगंध जेवढा आपला पाल्याचा सुगंध तेवढा केमिकलचा हळदीचा येत नाही. येत नाही, नाही येत. हा मातीचा बरं. सुद्धा सुगंध येत होता. बरोबर, मातीचाही सुगंध आहे. बरोबर आहे. बरोबर. मग मला सांगा की हे एवढा जो बदल झाला हा. त्याचा मार्केटमध्ये गेला तुम्हाला फायदा होतो का? होतो. काय फायदा होतो? मला भाव अधिक मिळाला मार्केटला. सगळ्या महाराष्ट्रामध्ये माझी हळद हळद हळद. तो धनंजय मुंडेने जी हळद आपल्या परळीच्या याच्यामध्ये घेतली, हीच हळद माझी बर बर बर. सगळ्या मंत्रालय सचिवांनी घेतली, कृषी मंत्र्यांनी घेतली. कृषी बर. मंत्र्यांनी घेतली. म्हणजे ऑल महाराष्ट्र लेवलला माझी हळद गेली, एका बरोबर. मंत्र्यांनी घेतली तरी. बरोबर बरोबर. म्हणजे तुमची हळद आता आम्ही आमच्या ऑफिसमध्ये पण आहे, हो, तर जेवढे लोक आहेत आणि ज्यांनी वापरली बरोबर. ते लोक खुशच होऊन जातात. हो. त्यांना असं वाटतं का 30-40 वर्षापूर्वी अशी हळद असेल. माझा ड्रायव्हर काय सांगतो, हा. मावशी जर 12 महिन्यामध्ये ही हळद खराब झाली, हा. चालेल, त्याला बोलता येत नाही, तर आम्ही हळद फ्री आणि तुमचे पैसे परत द्यायला घरी येऊ. आमचे फोन नंबर म्हणजे आहे. हळद बी फुकट आणि पैसे बी रिटर्न. परत. पैसे पण रिटर्न देत. किती जणांनी मागितले परत? एकानेही नाही, एकाने complaint एकानेही केली. नाही. नंबर तर त्यांचे तिचा हायच result आहेत, पण चांगला माझा आला. पण नंबर देऊन देतो मी. हजारो रिझल्ट चांगला महिलांची आला गृहिणींची तिचा. पसंत. रिझल्टच चांगला आला तिचा. हळदीचा हो. हो. काय रिझल्ट आहे? मग एकदम छान आहे बुवा. खायला वगैरे? खायला मग वापरायला. हा. हो. सुगंध चांगला काही येतो. लोक दुधात न पितात, काही हा. लोक पाण्यात न पाण्यात पितात. पितात. आमचे राम सर म्हणाले मी हळदीची गोळी करून रोज घेतो म्हणून. रोज, रोज. आमच्या घरामध्ये सर बरोबर, आता पण आज ती गोळीवर चालू आहे इथं. सर म्हणजे अजून तोंडामध्ये असेल माझ्या. सर हम्म. मी माझ्या घराचं छोटं सांगतो. मी 4 महिन्यापासून इथं काम करतोय आता बर तुझ्याकडे. काकां त्यांचं. बर 4 म्हणजे यांनी महिन्यापासून तुम्हाला रोजगार दिलाय. रोजगार तर यांनी दिलाच, मला त्यांनी अंडोर पण मानला, सर्व काही बर केलं. बर. माझ्या घरामध्ये जे दुखणं होतं, काय? वडिलांचं जे मानसिक ताणचा जो हा, हा. रुग्ण होते, हा. ते त्यांच्यावर सुद्धा डिपेक या हार्डीचा झाला आहे प्रॉपर. क्या बात. आता जवळजवळ माझ्या घरामध्ये 13 ते 14 वर्षापासून हे आता चालू आहे. आपल्याला दवाखाने चालू आहे दवाखाना. वडिलांचं. बर बर ते पप्पा त्यांना रोज अर्धा लिटर दुधामध्ये बर. दोघं टाइम पप्पा पितात. आज बी किती दिवसांपासून चालू आहे? हे 4 महिन्यापासून चालू आहे. मग 4 महिन्यामध्ये तुम्हाला काय इफेक्ट दिसतो त्यांचा? माझ्या पप्पा त्यांचे म्हणजे डायरेक्ट गोळ्या कमी होऊन गेल्या ना. तिथं 7,000ची औषधी लागत होती, तिथं फक्त 2,000ची औषधी आता घेतोय ना. ते रेग्युलर ते पण बंद होईल. ते पण रेग्युलर चालत नाही. हा बरोबर आहे कमी ना? होता होता होऊन जाईल कमी पूर्ण असं. फक्त 3 किलो हळद वापरली मी इथून घरामध्ये. घरामध्ये. पप्पांनी त्यांनी 1 चार किलो महिन्यात हळद. 3 किलो हळद. एक मग वेळेस. आपण जसं म्हणतो की हळद ही काय आहे? औषधी आहे. हा. बरोबर आहे की नाही? आज आपण आपल्या घरामध्ये हळद औषधी म्हणून पण वापरतो आणि आहार म्हणून पण वापरतो. म्हणजे आजच्या काळामध्ये जे औषध आहे तेच आजारी पडत आहे. बरोबर काय म्हणतो मी तुम्हाला? बरोबर आज हळदच आजारी पडायला लागली लोकांची. बरोबर. तरी पण आम्हाला सुधारणा येत नाहीये की हे चाललंय काय. काय वाटतं तुम्हाला? खरंय, बरोबर. हा? आज आपण जर पाहिलं हे सगळं कारण काय आहे का आपण केमिकलनी सगळं पिकवतो म्हणून. म्हणजे आज तुम्ही जे हळद पिकवताय ही वैदिक नाही, पैसे मिळाले तुम्हाला. हो. लोक म्हणता की हे केमिकल सोडून जर पिकवलं तर परवडत नाही. आता मला सांगा तुमचं हे क्षेत्र मागच्या वर्षी किती आहे? सगळं 3 एकर आहे. 3 चार- वर्ष चार तुम्ही विघे. पहिल्यांदा केलं तुम्ही. बरोबर. बरोबर. मग 3 एकर मध्ये तुम्ही खर्च किती केला टोटल सगळा? मागच्या वर्षी 3.5 लाख रुपये खर्च हा. केला. मागच्या वर्षी अगदी लावणीपासून काढणीपर्यंतचा खर्च किती 3.5 पूर्ण? पूर्ण. आपल्या वैदिकचा खर्च किती आला? आपला वैदिकचा खर्च तरी साधारणतः 1 लाखाच्या आसपास आहे. 1 लाख खर्च आला. कमी आहे, 70-80 हजार. 80,000. हा. मग 80,000मध्ये तुम्ही मागच्या वर्षी काय काय टाकलं होतं बेसल डोस? बेसल डोसचा फक्त कृषी अमृत होतं, कारण मागच्या वर्षी एसएससी मार्केटला आलेलं नव्हतं. कृषी अमृत बरोबर काय टाकलं होतं? हा, ते RNPS किती किती किलो वापरलं होतं आपण? ते मला वाटतं काही 6 किलो असं काही होतं. हा 5 का 6. सगळं हो हो 2-2 पुढे हो सगळं. हो. मग त्याच्यानंतर तुम्ही बेसल डोस किती केला? 1. 1 केला. हो. नंतर सॉइल चार्जर सोडलं. हो
बस आणि नंतर साईज चार्जर सोडलं शेवटी साई चार्जर ते अमृत जल हा अमृत जलच्या पाण्यामध्ये साईज चार्जर आणि क्वालिटी चार्जर. म्हणजे अमृत जलच्या पाण्यामध्ये साईज चार्जर क्वालिटी चार्जर मागच्या वर्षी सोडलं. मग तुमचा माल हार्वेस्टिंगला आला 40 टनाच्या आसपास 40 क्विंटल माल निघाला. मग तुम्ही तो सगळा जो माल आहे तो स्वतः प्रोसेस केला सगळा. बरोबर. सुरुवात तुम्ही कुठं विकली ती? सुरुवातीला मी स्थानिक लेवलला विकली. बर. त्यावेळेला मला पॅकिंग जमलं नव्हतं. बरोबर. मग त्यावेळेला मी माझ्या एसीटीची मदत घेतली नाशिकला. हा. तुमच्याशी मी कमी बोलतो हा. पण माझा जो स्टॉप आहे नाशिकचा बर बर एसीटीचा बर. अगदी एकदम घरासारखा आहे. त्यापर्यंत यायला परमिशन लागते हम्म. पण माझ्या स्टॉप पर्यंत यायला मला परमिशन चांगलं आहे ना. त्यांना असं वाटलं आमचं स्तुती करू. त्यांनी मार्गदर्शन केलं. कुठला डोस कधी द्यायचा ते सांगितलं. तुम्ही त्यावेळेस सुरुवात केली तर तुम्हाला अगोदर रिस्पॉन्स नाही भेटला. त्यावेळेस तुम्ही पॅकिंग नव्हतं केली व्यवस्थित तेव्हा नाही हा तोपर्यंत सुरुवातीला बरोबर रिस्पॉन्स नाही भेटला. तुम्हाला थोडं अवघड वाटलं ते. म्हणजे मी काय केलं साध्या प्लॅस्टिकच्या बॅगा भरल्या. हा त्याला लेबल नाही त्याला कुठलाही नाही. मग नंतर माहिती पत्रकाची आपली म्हटलं ती टाकू हा. ती चालू जमेना बरोबर आहे ना. ते नकली वाटायचं ते. हा मग आपण ज्यावेळेस पाऊच छापले पाऊच छापले. मग ते आपल्या ऑफिसलाही गेलो. मला म्हणजे 12.5 रुपयाला एक बॅग हा. पाकिट छापायचं. हा. आणि ग्रामीण भागामध्ये ते चालणार नव्हतं माझं. बरोबर बरोबर. मग मी काय केलं माझा माल सगळ्या शेतकऱ्यांना म्हणजे घेणाऱ्यांना दिसावा हा. आणि त्याला आपलं मार्केटिंगचं लेबलही असावं हा. ब्रँड हा. म्हणून मी माझ्या पद्धतीने त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. मग आता त्याच्यावर प्रति किलो काय भावाने विकले सगळे तुम्ही हळद? आम्ही 250, 300, 260, 280, 270, 300, 250च्या मध्ये विकली. म्हणजे 250च्या पुढंच. हो मग आपण कमीत कमी 250 धरू शकतो हो ना. हो कमीत म्हणजे- कमी नाही रेग्युलर. म्हणजे 25 चोक 100 आपण 4च्या ऐवजी थोडी कमी करू. 100च्या ऐवजी 7-8 लाख रुपये आराम झाले असतील. तुम्ही काय घेऊन जाणार का? पण आता त्यात बोलता बोलता बरोबर गणित सोडून देतो तुम्ही म्हणून माझ्या. आहेत ना मालक सांगितलंच त्यांनी. आहेत ना मालक आवराय नाही राहणार. काय म्हणले काय ऐराणी मध्ये काय म्हणले? हळदीचे मालक आवरले जात नाही म्हणे. व्यसन दिल्ली झाली. ओपनला विकली असेल तर 4-5च झाले असते. हा, 3, 4, 5च्या दरम्यान झाले. बरोबर आहे. बरोबर. डायरेक्ट दुप्पट झाले. बरोबर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही प्रत्येक म्हणजे ग्राहकाला ज्याला ही हळद अतिशय महाग भेटते त्याला तुम्ही ती स्वस्त दिली. बरोबर. त्याला स्वस्त भेटली हो, ना. हो, हो. मध्ये व्यापारी कोणी नसल्यामुळे नाही. आता समजा तुम्ही व्यापाऱ्याला विकली व्यापारी तिकडं तो कमी कमी 400 रुपये किलो तरी विकतो. इथे माझा एक व्यापारी आहे हा होलसेलर आहे. हा. त्याने कमीत कमी 20 किलो हळद विकली. बर. त्याला म्हटलं तू 340चा रेट आहे हा. तुला पटेल त्या भावात तुला 90 रुपये मार्जिन आहे. बर. मी 250 रुपये घेईल. मग त्याने मला सुरुवातीला 250 रुपये दिले ना आडला तो मला आणखीन काका मला 10 किलो हळद पाहिजे. हा. मग देतो. हा. भरली पिशवी हा. त्याच्या दुकानावर गेलो. हा. चल पैसे आण. 250च्या भावाने तू काही बी तुम्ही नाही देणार. 250चे भाव उतरलेत. हा. मी 220 देईल 230 देईल. सगळ्या बॅगा उचलत टाकल्या माझ्या बॅगेत. गेलो घरी घेऊन. बर. त्या एवढा त्याला संताप आला. हा. तो म्हणे, काका तू माझ्या दुकानात ना हळद परत घेऊन गेला. बर. मला परवडत नाही. बर. पुन्हा त्याचं तू चालूच मला हळद पाहिजे मला हळद पाहिजे. एक दिवस डायरेक्ट गाडी घेऊन त्याच्या दुकानात 250 घेशील तर देतो ड्रायव्हरला बाबा. म्हटलं का रे बाबा 230 मागतोय हा. काका द्यायची नाही म्हणे आपल्याला. बर. बर. म्हटलं नाही द्यायची. हा. परत गेलो 300 आणखीन रुपये सुद्धा काही येतो. त्याला किराणा घ्यायला जावंच लागतं मला तिथे. बर. बर. काका म्हणे तू एकच नारळा नाही म्हणजे असा भेटला म्हणे मला. नडणारा. हा अरे 5 किलो मागे 100 रुपये कमी दिले असते. नाही तुला 230 ने दिली की माझा दुसरा एक बोकांडी येऊन बसेल. बरोबर आहे. त्याला कशी तू 230 तत्व आहे. तत्व सोडायचे नाही. बरोबर हमी भाव. तू घेऊ नको दुसरे ती तुझे पाकिट भरलेले आहेत ना बुसकाट वासकाट हा. ते वापर. मी देणार नाही. हा, आपलं सोनं आहे. खरंय खरंय खरंय. भेसळणी म्हणायची आपण. नाही बरोबर बरोबर. नाही भेसळ नाही म्हणतो. बरोबर आहे. आपण एससीटी वैदिक मध्ये काय होतं सूर्यच उतरतो जसा गाईच्या मणक्यामध्ये गावठी गाईच्या मणक्यामधून सूर्यनाडीमधून जसा सूर्याची शक्ती त्या तुपामध्ये उतरते पिवळी बरोबर. तशी ही शक्ती डायरेक्ट सूर्याची याच्यामध्ये उतरली. हे सीधं एकदम म्हणजे आपण त्याला म्हणतो ज्वलंत उदाहरण आहे. बघा तुम्ही चमकती ना ती एकदम चमकते ना. हे बघा ना तुम्ही हो, हो. हे पाहतो चमक. आता तिला बराच वेळ झालाय ना. हो हे बघा ही ताजी आम्ही उकडली आता मातीतून काढली ना. ती तोडून गंजावर मारले ना तर लाल दिसते एकदम लाल दिसायला लागून जाते. आता ती एवढी फिकट दिसते ना पण ही म्हणजे काढल्यानंतर एकदम बरोबर आहे. गर्द जाते. तिला जर आपण गोळा केली आणि टप्पी लावली हे ना ते एकदम लाल दिसते. आता हे काढलं मी बरोबर आहे ना. हो.
तुम्ही मागच्या वर्षी मला हळद काय सांगितली होती सर, म्हटलं माझे दाखवायचे दात वेगळे ती कायचे दात. हा. दात नाही तर सर मला माझे दात घरी आहे. तुझी मऊ आहे बघा, त्यात घरी आहे, त्यात घरी ठेवून आले. माझी दाखवायची वेगळी आहे ती कायची वेगळी. मग आज मुद्दाम लावून आणली मी हळद खाण्याकरता. मग आमचं राज्य पुढे आज हळदच खायची. हे बघा. मागच्या वर्षी मी दात काही लावले नाही, सरांनी लावली कचा कचा हळद खायला. घ्या म्हणे बाबा तुम्ही बी का. सर माझे दात घरी राहिले हो. या वर्षी लावून आले ते. आज या वर्षी मुद्दाम लावून आलो. आज हळदच खायची रामचं राज्य. कशी वाजते? कट्टकन वासी कष्टकण वाजते. बरं, रंग बघा तिचा. हा. एकदम डार्क लाल आणि रासायनिक जी आहे ना सर, हा. ती पिवळी वाटते बरं का. अशी जर फोडली ना आपण तर तिचा कलर पिवळा असं लाल नाही दिसत. अरे बापरे, ही लाल वाटते आणि ही काय लाल वाटते. किती जबरदस्त आहे बघा. हो तुम्ही खाऊन पाहू शकता. खा आता. मग खातोच ना. अजून खाल्ली नाही मी हळद मागच्या वर्षापासून. पहिली लय शेतकरी आणि जेंट्स लेडीज जे बी असतात ना, त्यांना सुद्धा मी खाऊ घालतो बरं. हा ओरिजिनल डायरेक्ट डिटेल सांगतो, तोंडात टाकून हा डायरेक्ट डिटेल सांगतो मी. विकताना आम्ही तिला चुना लावून दाखवला, लाल झाली. म्हणजे चुन्यावर बरोबर जर हे मिक्स केली हो तर लगेच कुंकू तयार होतं. हो कुंकू तयार करतात ना मग. कुंकू हे केला मी तो ट्राय झाला घरी केला सर मी. गुलाबजल, हा गावठी तूप, हा हळद, हा चुना, हं, चाराचे मिश्रण केलं. हं. पण जो कलर पाहिजे तो आला नाही म्हणून मी थांबून गेलो. तसं नाही, कसं असं लक्षात ठेवा, जो असली सुंदर असतो ना हं. त्याच्यापेक्षा ज्यांनी मेकअप केलाय तो जास्त सुंदर दिसतो. हा, दिसतो. हा, हा, हा. भडक दिसतो, भडक. बरोबर आहे. असली सोन्यापेक्षा बेंटेज जास्त चमकत पाहतो मी. मग तसं झालंय आपलं असली सोनं आहे ना थोडं काय फिटकाट झालं, झालं. आपल्याला आहे ना नको तिकडे लक्ष द्यायची सवय लागली. आपल्याला रंग कसं सवय द्यायची, लक्ष द्यायची सवय. ऍक्च्युली ताकद रंगात नाही, ताकद त्याच्या कसामध्ये, कस आहे का. कसं आहे बरोबर आहे. आज तुम्ही अशी हळद खाताय, तुम्ही केमिकल हळद खाऊन दाखवायला नाही म्हणताय. का वेगळी लागते ती अशी उबट लागते आणि अशी कशी लागते, तर तो खाऊ शकत नाही तिला. एकदम गोड लागते ना हो. बरोबर आहे की नाही. आता मग मला सांगा, तुम्ही जेवढे हळदीचे पैसे केले का केले, कारण तुमच्याकडे काय होती, क्वालिटी होती. बरं, असं वाटलं का तुम्हाला का बा ॲव्हरेज केमिकलवाले जे पिकवतात त्यापेक्षा उत्पन्न कमी निघालं? नाही या 3 एकर मध्ये आजपर्यंत तुम्ही किती वर्ष झाले? 45 वर्ष होऊन गेले. 45 वर्ष शेती करताय. मग 45 वर्षामध्ये एवढे 10 लाख रुपये या वावराचे कधी झाले? कर दिया माला माल मेरी सिटी वाले ने असं म्हणेल मी. कर दिया मला माल मेरे city मुझे मेरे एसटी वालों ने. बर, नाही पण आतापर्यंत किती वेळा तुम्ही मालामाल झालते ह्या मातीमध्ये? नाही जे अजून झाले नाही होते. 45 वर्षात 50,000 टाकायचे 70-75,000 रुपये कमाई निघायची. बस. आणि त्याला आज फवाऱ्या मार, त्याला खत दे, त्याला कोळीपण्या मार, त्याला हे कर. हिला माऊलीला काही 4 दिवस मागे पुढे बी झालं हा. वापसा नाही, हा. काय अडचण आली, हा. आऊट मिळालं हा. नाही, तिला काहीच बिघडत नाही. अच्छा. 4 दिवस लेटही तुम्ही मेहनत करू शकता. पण बाकीच्या पिकाला तसं नाही. एका बाजूला तुम्ही वेळेवर फवारा आणि फवारा मारून पुन्हा आणखी ते किड आज फवारणी करा. केमिकल मध्ये तुम्ही आदबू थकले, हो म्हणजे 50 टाकायचे आणि 70 काढायचे. हो बाकी काय परिस्थिती आहे परिसरामध्ये? सगळ्यांनी लोकांची. तीच आहे. आता शेजारी आपण वावर पाहिलं, तिथे गाड्या लावल्या, तिला काही ठिकाणी तर ते पीक उतरलं पण नाही. काही ठिकाणी एवढं आहे, काही ठिकाणी एवढं आहे, काही ठिकाणी असं पडलेलं आहे. बरोबर आहे ना. बरोबर आहे. ते सांगते मालकाला, माझं काय संपलंय आयुष्य, संपलंय. मग तुम्ही ह्या मातीचं आयुष्य काय केलं? वाढवलं. आता तुमची माती ह्या वर्षी तुम्ही काय काय ट्रीटमेंट केली? या वर्षी काय आपला तो SSM डोस दिला बरोबर. आणि आपलं साईल चार्जर 3-4 वेळा सोडलं, एनर्जी बुस्टर. बाकी या दुसरं वर्षी RMPS नाही केलं? काहीच केलं नाही. बरं, RMPS का नाही केलं या वर्षी? मी ऐकलं मेळाव्यामध्ये SSM पेळा आहे, का म्हणत दणकून 46 त्याला सोडून दिल्या आणि निवांत बसलो. जे होईल माझं तकदीर मला देईल. बरोबर. म्हणजे आता आपल्याला इथे अजून एक गोष्ट बघायला मिळते का, जर RMPS जर नाही टाकलं तुम्ही, तुम्हाला म्हणजे पिकाची जी कॅनोपी आहे ती कॅनोपी हवी तशी पानांचा तो कमी विस्तार झाला. आणि फुटवा हा कमी झाला. कमी झाला. म्हणजे जर RMPS चा बेसवलो जर असता हा तर पहिल्यापेक्षा जास्त फुटवा झाला असता. मला तसंच आणि खात्री होती. हे गट्टू अजून थोडा मोठा झाला असता. बरोबर आहे? तर साधारणतः ह्या वर्षी तुम्हाला किती उत्पन्नाची अपेक्षा आहे? 60 क्विंटलच्या आसपास. पायबाच करता. हो. या वर्षी वाढलं? 20 ने वाढेल परत. हो या वर्षी म्हणजे या वर्षी माल ज्यादा आहे.
माल ज्यादा आहे आणि लावणी अगदी जवळ मागच्या वर्षी थोडी लावणी मला पहिला वर्ष होतं. तुम्ही विचार करा, जर ह्या वर्षी तुम्ही जर आता हे एकाचं वजन किती असेल? साधारणतः 2 किलो नाही 1 किलो 1 किलोच्या आसपास. 1.5 किलो 1.5 किलोचं याचं वजन आहे, बरोबर आहे ना? बरोबर. आणि माल पण एक नंबर आहे. हं, म्हणजे त्या मेन जी हळद आहे, समजा जनरली केमिकलमध्ये फक्त मेनच हळद येते, हं. बरं का सर? केमिकलमध्ये फक्त ही मेनच येते, बघ तुम्हाला मोडून दाखवतो मी. केमिकलमध्ये हीच येते फक्त मोठी, हं. आणि हे बारीक बारीक राहून एवढी बोटा एवढी बरोबर आहे. बरोबर. याच्यामध्ये ह्याचे जे उपफांदे आहे, उपफुटवे, हे उपफुटवे सुद्धा याच्यापेक्षा मोठे. ही याची खासियत, बरोबर आहे. त्याचे फुटवे सांगताय की मला पोषण, माझी माती काय आहे, श्रीमंत, मी श्रीमंत घरात आहे, खात्या पित्या घरात आहे, बरोबर की नाही? आणि एक सर तुम्ही मागच्या वर्षी मला सांगितलं होतं हां किंवा पाणी कमी करा. हां, यावर्षी मी हळदीला पाणी कमी केलं बरं का. त्याचा काय फायदा झाला? हा काय मला दिसतोय ना. बरोबर आहे. हो. मला अजून एक बदल दिसला या वर्षीचा, म्हणजे शेतकऱ्यांसाठी फार मोठं हे ज्ञान आहे आता, की जर RNPH जर नाही टाकलं तुम्ही आणि फक्त SSM जर वापरलं, तर मी जे म्हटलं होतं तुम्हाला याच्यापूर्वीच म्हटलं होतं मी त्याचं काही कुठे अनुभव अजून असं दाखवू शकलो नव्हतो. आज तुमचा काय अनुभव आहे का? फक्त SSM जर तुम्ही जर बागायती पीक केलं, हे बागायती पीक, बागायती, हे काय जिरायती नाही. बरोबर. जिरायती पिकाला तुम्ही फक्त काय वापरलं तरी चालेल, काय बरोबर. जेव्हा तुम्ही त्या पिकाला ज्यावेळेस फक्त SSM वापरतात, तेव्हा तो SSM कोणासाठी उपयोगाला येतो? पिकासाठी. पीक 100% त्याला काय करतं? खेचून. ऍब्झॉर्ब करतं. आणि तुम्ही जर RNPH दिलं, तर मी नेहमी सांगतो ते RNPH कोणाला काम करतं? मातीवर काम करतं. आता इथे जर पाहिलं, हे बघ, नाही म्हणजे फार निबारे असं काही नाही एकदम नरम आहे. पण जर ह्याच्यामध्ये RNPH असतं तर हिचा लगेच भोगा झाला आणखीन. हा, म्हणजे हे डायरेक्ट लोण्यासारखं झालं. पण आता ते थोडंसं काय झालं, कडक झालं, फुटतंय ते, भुगा बी होईल त्याच्यावर, नुसता तुम्ही काही वखर जरी फिरवला तरी सपाट होईल. हो. पण याच्यामध्ये हा जो थोडासा कडकपणा आहे, हा कशामुळे आला? कारण SSMनी मातीला काहीच नाही दिलं, नाही. थोडंफार दिलं 25%, पण RNPH 75% मातीला देतो. बरोबर. RNPH 75% कोणाला खाऊ घालतो? मातीला. आणि SSM 75% कोणाला खाऊ घालतं? झाडाला. हा त्यातला फार मोठा काय आहे? फरक आहे, बरोबर आहे. जिरायत जमिनीमध्ये मातीला जास्त काही गरज नाही, पण बागायती जमिनीमध्ये मातीला पोषणाची, कारण मातीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काय आहे? जीवसृष्टी आहे. त्याच्यामध्ये जीवाणू आहे, बॅक्टेरिया आहे, फंगस आहे, तुमचे आर्थ्रोपॉड्स आहे, तुमचे गांडुळं आहे, नेमॅटोड्स आहे. आता नेमॅटोड म्हणजे लोकांना असं वाटतं नेमॅटोड म्हणजे रोग. नेमॅटोडच्या हजारो जाती आहे, शेकडो जाती आहे. बरोबर. त्याच्यामधली आपल्याला फक्त 1-2च माहिती ज्या त्रास देतात, पण ज्या चांगल्या आहे त्या माहिती नाही आपल्याला. तुम्हाला माहिती आहे का? काही नेमॅटोड आहे हे, मग काही म्हणण्यापेक्षा जवळजवळ 90% नेमॅटोड जे आहे ते जमिनीमध्ये चांगलं काम करतात. हे याचा प्रचार कोणीच करत नाही. लक्षामध्ये. आता यावर्षी तुम्ही आता 60 म्हणताय क्विंटल, 50 क्विंटल जरी धरली, 50 तरी पण यावर्षी मागच्या वर्षापेक्षा एक पाऊल पुढे. पुढे. आणि कॉन्फिडन्स कसा आहे यावर्षी? धनकुन आणि मागच्या वर्षीचे रिपीट लोक तुम्हाला मागणार ते आताच मागताय काय? हळद. काय या गावामध्ये मी 2 किलो 4 किलो देऊन आलो ना, ते पाकिटवरती नंबर वाचता, तिथून फोन करता आम्हाला अजून 10 किलो पाहिजे, अजून 15 किलो पाहिजे. मला 1 किलोची जरी ऑर्डर आली ना सर, तुम्ही कसं सांगितलं ना बाबा 1 किलो हळद पाहिजे नाशिकला, तरी मी गाडी घेऊन तुमच्याकडे येतो. मला खात्री आहे त्या 1 किलो मागे मी 1 क्विंटल माल विकेल. मी असं नाही म्हणणार 1 किलो मी कशाला जाऊ त्यांच्याकडे द्यायला. मला खात्री आहे त्या 1 किलो वर तुमच्या बरोबर एवढे लोक बसले आहेत, याच्यातले निम्मे तर नक्कीच घेतील. बरोबर. राम सरांनी घेतली म्हणजे नक्की काहीतरी चांगलं. बरोबर. त्यांनी आणखी पुन्हा घेतली का अजून घ्या ना. बरोबर. घरी गेल्यावरती घरची गृहिणी म्हणते ना हे काहीतरी वेगळंच आहे, ती आणा हळद. ती आज मला सांगा तुम्ही ओली हळद विकली, किती विकली? काय 5-10 किलो बरोबर आहे ना. तर ते लोक पुढच्या वर्षी तुम्हाला परत फोन करणार. आत्ताच करतील काय फोन? बरोबर की नाही? अजून तो सांगेल तुम्ही डायरेक्ट पॅक करायची लग्जरी मध्ये टाकून. 72 वर्ष वयाचा एक व्यक्ती जो आता आयुष्यामध्ये सगळं आता झालंय आपलं, मेरा तो थाई गयो संपलंय आहे की नाही. बरोबर. आता आरामशीर रिटायरमेंटचं जीवन जगायचं. तुम्ही मागच्या वर्षापर्यंत काय विचार केला होता म्हातारा काही आता असं काही करेल बुवा? असं केला नाही होता, पण ते ऐकतच नाही. नाही मागच्या वर्षी तो पण काही करत नव्हतं, नाही तोपर्यंत काय परिस्थिती? शांत राहत होतं घरात? नाही, तरी काय पण नाही, करायचं? शेतातच यायची. इथे येऊन ते काय सगळे खर्चच करायचे ते. हा
त्यावेळेस ते कपास लाव हे लाव बरं. किती खर्च करायचे भरपूर सांगायचे पण नाही. सांगायचे पण नाही नाही. घरातून पैसे घालायचे. हो बरं, ती मागची सगळी कसर काढली मागच्या वर्षी काढली ना. वेसळूस एकच टाकला एकच टाकलं. 2 बसले पाहिजे होते किमान. मग तेवढ्यामध्ये मला सांगायचे 2 डोस करू म्हटलं नाही एकदमच टाकून द्या. नाही, आता काय करा बाई तुम्हाला सांगतो याचं उत्पन्न रेकॉर्ड ब्रेक सुद्धा निघेल तुमचं. म्हणजे तुम्ही जे 10 लाखाची गोष्ट करता ना मला तर असं वाटायला लागलं या 3 एकर मध्ये तुमचे 50 लाख पण होते. तुम्ही आता काही नाही ऐकणार नाही फार अतिशयोक्ती वाटेल परंतु विचार करा हळदीचं पीक 9 महिन्याचं आहे. कमीत कमी 3 बेसल डोस झाली पाहिजे. 3 बेसल डोस झाली पाहिजे. तुम्ही जर याला खऱ्या अर्थाने जर 1-1.5 लाख रुपये खर्च केला 2 लाखापर्यंत 2.25 लाखापर्यंत 3 एकरला तसा जनरली शेतकरी 3 लाख रुपये खर्च करतात खत आणि औषधं. किती 3 लाख एकरी 1 लाख रुपये हळदीला खर्च येतो. त्याला म्हणजे शेणखतच 4-5 गाड्या टाकतात लोक. 30-40 हजारचं काय राहतं नुसतं 50-50 हजार शेणखत टाकता लोक. बरोबर आहे. तुम्ही किती टाकलं मागच्या वर्षापासून? काहीच नाही. एक कण नाही. दुसरी गोष्ट शेतकरी ह्याच्यामध्ये रासायनिक खतांचे 3 डोस करता. बरोबर आहे. वॉटर सोल्युबल सोडता, ह्युमिक ऍसिड सोडता. एवढं सगळं सोडल्यानंतर त्यांचा खर्च लाखाच्या पुढे जातो. याच्यात सगळ्यात मोठी समस्या आहे की लागतं ते खाली म्हणजे काय सड होते. हॅलो चढ होते ना. होते ना. मग ती सड जी होते ती एक भीती आहे. करपा लागतो ती एक भीती आहे. आज तुमचं यावर्षी वाढ झाली नाही छोटी वाढ राहिली. हळदी विकण्यासाठी गाडी घेतली आम्ही. किती कोणती गाडी? इको गाडी. भाड्याने गाडी लावत होतो आम्ही पहिले एकाच आणि वर्षात मुलगा गाडी. मला जोड गेला या गाडी शेतात घेतली मी आऊत भेटत बैल नव्हतं जोडी ना. आणून या ते शेताला पॉवर मी टिलर कोळपत घेतलं होतो. रोटावेटर बिटर सगळं मारायला आता बैलगाडीचं जोडीचं आधुनिक शेतकरी झाले. हा हाय फाय. आणि अजून आता tractor घ्यायचंय आम्हाला. कल्पेश सर म्हणले आपण ब्रश कटर घेऊ का तण कापायचं. त्यांना म्हटलं तुम्हाला यावं लागेल ब्रश कटर मारायला. इंटेलिजन्स फार्मर. नाही एवढं इंटेलिजंट नाही पण माझ्या लेवलला बरं आहे. हे सगळं बरोबर आहे. बरोबर दिवसेंदिवस जवान होत चाललेत बाबा. यावर्षी जवळजवळ पाऊस जास्त होता आणि एवढ्या निर्णय केल्या मी तुम्हाला सांगितलं मी त्यावेळेला 70,000 रुपये लागले. त्याच्यानंतर तुमच्या निर्णय का होता हे लक्षात ठेवा. तुमच्या भागामध्ये जर आता तुम्ही प्लॉट जर बघितलं तर काँग्रेस दिसतो बरोबर आहे. त्याचं कारण काय काँग्रेस जी आहे ना तिथं नायट्रोजन लेवल आहे. आता तुम्ही आपण तर 2 वर्षापासून नायट्रोजन टाकतच नाही. मग येतो कुठून? तो येतो पाण्यामधून. हे बघा तुम्हाला सांगतो जर वीज कडाडली बरोबर आहे की नाही. वीज कडाडल्यावरती 100 किलोमीटरच्या परिसरामध्ये त्या पावसामध्ये नायट्रोजन डिपॉझिट होतो. बरोबर आहे. आणि तो नायट्रोजन तुमच्या पाण्यामध्ये ही निसर्गाची किमी आहे म्हणून ते जंगल जिवंत आहेत ना. मग तुम्ही म्हणता जंगलाला कोण नायट्रोजन युरिया टाकतो बा ते निसर्ग टाकतो. बरोबर. मग आता मला सांगा तो झाला एक प्रकार. दुसरा आज लोक जे युरिया टाकताय प्रत्येक जण आपल्या शेतामध्ये तो युरिया निचरावून कुठे राहिलाय पाण्यामध्ये. आज आपल्या मातीमध्ये पाण्यामध्ये 30% युरिया आहे. किती ऍक्च्युली आता हल्ली आहे म्हणजे शास्त्रज्ञाने हे रिसर्च पेपर सांगू राहिले सगळीकडे जे आजार वाढले पाणी खराब झालं ना त्याचं कारण युरिया त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहे. मग मला सांगा तुम्ही जे पाणी भरताय याला त्याच्यामध्ये ऑलरेडी काय आहे युरिया आहे म्हणून तुम्हाला प्रत्येक पाण्याला सॉइल चार्जर सोडणं गरजेचं आहे. नाही तर काय होतं समजा CN रेशो नावाचा प्रकार असतो. CN रेशो काय सांगतो 20:1. 20:1 म्हणजे काय 20 कार्बन आणि 1 नायट्रोजन. CN म्हणजे कार्बन आणि नायट्रोजन. मग C किती 20 आणि 1 किती नायट्रोजन. तुम्ही जर नायट्रोजन आणि कार्बनचा रेशो 20 आणि 1च्या जर खाली आला किंवा त्याच्या पार पुढे गेला तुमचं 20 जर कार्बन आहे आणि 1 काय आहे नायट्रोजन आहे तुमच्या पाण्यात ऑलरेडी काय आहे 30 नायट्रोजन. किती 30. तो जेव्हा पाणी तुम्ही जमिनीत सोडणार आहे तर जमिनीचा CN रेशो लगेच बिघडणार आहे आणि 30 नायट्रोजनच्या पुढे त्याला मेंटेन करायला कार्बन किती पाहिजे 20 पट. 20 पट पाहिजे. किती 100 600. 20-6 60 झाली ना. म्हणजे 600 ज्यावेळेस कार्बन होईल तेव्हा हा तुमचा जो नायट्रोजन तो बॅलन्स मध्ये येईल आणि पिकाचं नुकसान नाही होणार. पण आज काय उरायलं तुम्ही कार्बन तर काहीच टाकतील काहीच नाही. मग त्याच्यामुळे काय उरायलं तुमच्या जमिनीमध्ये सगळे हे नायट्रोजनचे गंदी वाढ राहिले. कळलं तुम्हाला. नांगरट करणारे मग त्याच्याकरता तुमच्या हातात हत्यार आहे काय आर्यन PH आणि कृषी अमृत एवढं द्या की त्या आलेल्या जो एक्स्ट्रा पाण्यातला नायट्रोजन आहे आम्ही त्याच्यामुळे सांगतो पाणी कमी द्या. आणि त्याच्यामुळे तुम्ही नायट्रोजन काय करा बॅलन्स ठेवत नाही. तुम्ही जर बॅलन्स नाही केला तर तुम्हाला तो नायट्रोजन एक्सेस नायट्रोजन तुम्हाला त्रास देणारच आहे. आणि मग तेच आजकाल होऊ राहिलं.
किती लोकांना तयार केलं? 4 लोक तयार झाले. अच्छा, ते किती एकर लावता येते? 2 एकर लावणार. 2 एकर, कोणी 3 एकर, कोणी 1 हा, एकर, उद्या. 3-4. मग कारण मला माल पाहिजे ना, माल संपला माझा आता. माल निघल्यानंतर हे गटून येतील ना, त्यांना पण लावायचे. त्यांचा मला म्हातारा पहिल्यापासून चित्र आहे का असं? सुरुवात पासूनच आहे. त्याच्यामुळे 5चा पाडा पाडून ठेवला. सुरुवात पासूनच आहे. 5 भाऊ जाया, 5 मुलं, 5 जावाई, चांगलंय. 5 पण तू. हा, आता 5 वेळा हळद करा आता. 5 वर्ष झाले ते का सर? हळद 5 वर्ष. शेतकरी काय म्हणता, शेती परवडत नाही नाही, का हो? त्यांना काय सांगायचं? मी मागच्या वर्षी सांगितलं होतं, परत सांगा यावर्षी. आणि यावर्षी यावर्षी तुम्ही सांगतो. अनुभवी आहे आता. शेतकऱ्यांनी हा, शेतीमध्ये काहीतरी परिवर्तन केलं पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही शेतकरी- केलं, क्वालिटी काढली. शेतकरी परिवर्तन करायलाच तयार नाही. तो नाही, उठला का तुम्ही त्याला- जर क्वालिटी काढली, तुम्ही तुमच्या स्वतःची इज्जत वाढते का नाही? आज तुम्ही एवढ्या उजळ माथ्याने आणि हिंमत घेऊन का बरं जाता मार्केटमध्ये? कारण तुमच्याकडे माल कसा आहे, सोन्यासारखा आहे. सोन्यासारखं आहे. आणि तोच जर केमिकलचा असं तर तुम्ही काय खाऊन हिंमत केली असते? नाही. तुम्ही व्यापाऱ्याला काय म्हणले असते भाऊ? तर शेतकऱ्यांनी खरं म्हणजे इकडे वैदिक शेतीकडे वळलं पाहिजे. मी तर या 4 महिन्यापासून जेव्हा आता सगळ्या ग्रामीण भागामध्ये फिरतोय, हा, तर सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो, तुम्हाला मालही कुठे मिळेल त्याची माहिती देतो. बर. राम सर पुढच्या 5 वर्षात केमिकल वाल्यांचे दुकानं बंद करतात. काय म्हणजे पहिला शब्द काय वापरला होता सर? कष्टाने जिथे घडतो घाम, तिथे नांदतो माझा राम. बर. तिथे मी कष्ट करतोय, पण 45 वर्षामध्ये एकही रासायनिक वाला केमिकल वाला या शेतामध्ये आला नाही. 50-50 हजाराचे दवा औषध वापरले, खत वापरले, आणि नुसतं रामसरांचा पाय शेतीला लागला तरी मला मालवून गेलो. म्हणून म्हणतो, कष्टाने जिथे घडतो घाम, तिथे नांदतो माझा राम. 5 वाजे उठलोय आज सकाळी, 5 वाजेपासून. आणि खरा कामात जो राम आहे, तो कामात जो आराम आहे, तो आळसात आहे का? मस्त झोप लागते. आहे का नाही? संध्याकाळी वाट नाही बघावं लागत. ये ग बाई, हा, विकायला निघालो ना, पोराला विचारा, मंदिर पाहिजे, सावली पाहिजे आणि पाणी पाहिजे, त्याच ठिकाणी डबा खाईल. वा वा त्याच्या वा. ओट्यावर बस, त्याच्या हॉटेलमध्ये बस, तिथंच कधीच बसणार. वा वा, क्या बात आहे. मंदिराशिवाय जेवण करणार कुठल्याही मंदिरात होत्या. शेतामध्ये पण मंदिर आहे ना हा. तिथे सावली पाहिजे, तिथे पाणी पाहिजे. शंभू आणि बाबाजी मंदिर. आणून ठेवला. हो. मार्केटमध्ये काय पाहिजे? इज्जत पाहिजे. इज्जत पाहिजे आणि स्वतः विकायची हिंमत बी पाहिजे. ठेवली शेतकऱ्याला पाहिजे. हिंमतच नाही शेतकऱ्याला. कशी काय येईल मला सांगा? शेतकऱ्याची हिंमत कशी, तुम्ही मला सांगा, हिंमत कशी काय येईल? तुमचा माल मार्केट पण जाय पण खराब होतोय, तुमचा माल सडतोय, साठवणीमध्ये तुमचा सडतोय, उकरायला गेला का खालून सडलेलं आलं निघतंय. बाकीचे बोलता ना काय हळद विकताय, अशी टिंगल करता, आणि जेव्हा गाडी जवळ येऊन 300चा भाव ऐकताना दणकन मागे सरकून जाते. चला आपण नसतो असलो तर बरं झालं असतं याला. आपण बघितलं याच्यामध्ये मागाशी, बेनं काढा बरं. शेतकऱ्याला हिंमत का नाही येत मार्केटमध्ये जायची? त्याचं आलंच सडतं, बरोबर. त्याचं हळदच सडती. बरोबर आहे. बरोबर. तुम्ही जर हे पाहिलं, हे बेन आहे सर, हे ओरिजिनल. घरचंच होतं ना मागच्या नाही वर्षी. नाही नाही, याला काहीच नाही झालं. जसंच तसं आहे अजून. ओरिजिनल बेन सडून जातं, बरोबर. त्याचं बाकूसून जातं सगळं ते. हो, त्याला ताटच्या ताट आहे. नाही नाही, त्याला काहीच नाही. तुम्ही आता लावा, हे नवीनच आहे बा. कोणा फुटली सर याला? ही 2 वर्षाची हळद आहे. ओली आहे अजून. आणि आता याला जर फोडलं बघा, हे बघ, फुटत नाही बा. 12 महिन्याचं ते आता हे मध्ये बा क्वालिटी बघा. तसंच्या तसं आहे ना. बघा हो ना, हो ना. ओरिजिनल ते 2 वर्षाचा माल आहे. चावीला हळद लावली तिने. फुल लागले. सांभाळा बरं तुम्ही आता. हो सर, परत चावीची गरज आहे आता. हॅलो बस आता हे पहा. अरे बापरे, काय क्वालिटी. 12 महिने जमिनीत राहून त्याची क्वालिटी आणखी सुधारली. हे लोक 2 वर्षाचा प्लॉट ठेवता ना, हा, हे बेन सुद्धा 2 वर्षात झाले. 2 वर्षात झालं ना. बरोबर की नाही? हा. आपण राग आला का म्हणतो हे बेन कोणाचं? त्याला तुम्ही रुबाबात सांगा, हे एसटी वैदिकचं बेन आहे. बे नाही. खरं आहे ना मग. त्यासाठी वैदिकच बे नाही. खरं आहे की नाही? खरं कारण याच्या मागे यांनी केमिकल खायला असेल, पण आता काय खाल्लंय वर्षभर? आहे. SSM खाल्लं. SSM. म्हणजे मला काय म्हणायचंय का त्याच्यामध्ये जे खाल्लंय त्यांनी
ते गुरगुरल्याशिवाय राहणारच नाही. आहे की नाही. म्हणजे ही ताकद आहे राईट. ही जी गुणवत्ता आहे बघा, याला म्हणजे संपूर्ण डायरेक्ट असं वाटतंय का हळदीचं एक खाप तयार केली वडी आणि ती याच्यामध्ये आहे ना. बरोबर. म्हणजे कुठून कुठून याच्यामध्ये हळद भरून ठेवलेली आहे असं वाटतंय. डब्बी, हळदीची डब्बी असं वाटतं. हळदीची काय वाटती? करंडा. करंडा. आता झाकून ठेवा करंडा. बरोबर. आहे हळदीचा करंडा. कोरायची आणि लावायची तिकडे पाहिजे तिकडे अशी कोरायची आणि टाकून द्यायची. म्हणजे प्युअर हळद तयार झाली. आणि हळदीचा रंग कसा असायला पाहिजे? असा असायला पाहिजे राईट. तर ही ताकद आहे आपल्या याच्यामध्ये. तर का नाही शेतकऱ्याची हिंमत वाढणार? वाढेल का नाही? आणि अशी हळद असेल तर शेतकरी का नाही उजाड माथ्याने विकणार? खरं खोटं आहे. आणि तुमची हळद जर सडकी असेल तर तुम्ही मागच्या वर्षी हळद देऊन आले, ती जर सडली घरी जाऊन त्यांच्या किंवा खराब झाली, त्याला खराब काही किडे पडले तर काय होणार तुम्हाला? या वर्षी विकली जाणार नाही. विकली आणि तोंड दाखवायला लागणार. मार्केटला फिरायला जागा राहणार आहे. तोंड दाखवायला जागा राहणार. बरोबर आहे की नाही? बरोबर. म्हणून सोनं पिकवा आणि सोन्याचे सोनार व्हा. खरे खोटे? खरे खोटे? खरंय. म्हणजे हे जे आहे हे सगळ्या शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. आणि दुसरा अनुभव यांच्याकडून आपल्याला हा शिकायला भेटला की यावर्षी त्यांनी पाणी कमी केल्यामुळे एक चांगला फायदा झाला. पण दुसरी गोष्ट फक्त SSM वर केल्यामुळे अजून याचा 2 पट 3 पट काय होऊ शकता? विस्तार होऊ शकतो. झाला. तरी पण त्याच्यामध्ये काय आहे? खुश आहे. हा तुमचा मोठेपणा आहे. कृषी अमृत RNPH पहिलं, नंतर SSM, परत कृषी अमृत RNPH, परत SSM, अशा प्रकारे करायचं. आणि शेवटी शिलाजीत करायचं. सगळ्या शेवटी काय करायचं? शिलाजीत. शिलाजीत केल्यावर माल टाटा फुकून हे बेळा असा बाहेर पुढच्या वर्षी. मी जे आता जे बोलतोय ते सगळं पुढच्या वर्षी प्रत्यक्षामध्ये घडेल. आणि हे सगळं करायला तुम्हाला फार नाही 1-1.5 लाख रुपये, 1.25 लाख रुपये फार एकरी खर्च येईल. 1 लाख रुपये झाला फार मॅक्सिमम. यावर्षी तुम्ही किती आलाय सगळा मिळून? 70-80,000 सगळा मिळून. म्हणजे एकरी किती झाला तो? 30-35 हजार रुपये. 30,000 पण नाही झाला. तुम्ही 70,000 80,000 एकरी खर्च येत तर सगळं. काय येईल बघा तुम्ही. हे जर एवढं जर केलं तर काय उत्पन्न मिळेल? पुढच्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक होईल. तुमच्या घरचं तुम्हाला एवढं हळदी निघेल का तुम्ही असं म्हणतो 5 वर्षामध्ये करोडपती? 5 वर्षात होईल ना. चालेल. लोक आयुष्यभर नाही होती. नाही मी चालू नाही आयुष्यभर. लोकांचं काय घेऊन बसले सर? आपल्यावरून बरोबर. लखपती झाले की नाही आता? पुढचं पाऊल काय पाहिजे? करोडपती. येस. अब्जपती. तुम्ही जेव्हा हळद लावायला सांगणार बघा ना, बघा आपण हे हसल्यावर घेऊन राहिलो का नाही. तुम्ही जर शेतकऱ्यांना हळद लावायला शिकवताय, आज 4 जणांना तयार केलं, उद्या 40 जण तयार झाली. हा, उद्या प्रत्येक 40 जण, प्रत्येकाहून 2 लाख रुपये जरी फायदा झाला, तिलाच करोड रुपये झाले. तुम्ही दुसऱ्यांचं भलं करा, तुम्ही अब्जपती पण व्हा. तुम्ही काय विषय? सगळ्यांना सांगतोय एक तुम्हाला एसीडीच वापरावं लागेल. सगळ्यांमध्ये एवढे मार्केटिंग करण्याचं स्किल आहे का? नाही. पण तुमच्यात आहे का नाही? तुम्ही त्यांचं नेतृत्व करा. अब्जपती व्हायला काय लागतं? आता हा मुद्दा खानदेशातल्या शेतकऱ्यांसाठी आहे. मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही हळद घेऊन SCTवरची हळद घेऊन कुठे गेले? व्यापाऱ्याकडे. व्यापारी काय म्हटला? मी एवढे 20 रुपये कमी घेईल. तुम्ही काय म्हणले? मी देणार नाही. तुम्ही काय म्हणले? पहिले पैसे टाक मग माल. बरोबर आहे. मग SCTवरच्या दुकानातून का बरं अशी अपेक्षा करता का उधार मिळालं पाहिजे? तुम्ही स्वतः जर शिस्तच लावली नाही तर तुम्ही बेशिस्त, तुम्ही स्वतः मातीबद्दल जर बेशिस्त वागले तर माती तुमच्याबरोबर कशी काय शिस्तीने वागेल? म्हणजे त्या मातीची जी गरज आहे बघा. तुम्ही एक दिवस लेट जरी माल विकला तर काही प्रॉब्लेम, हळद काही खराब नाही, तिला काही किडी नाही पडणार. याला जर लेट जर खायला भेटलं तर ह्याचा दिवस निघून जाईल. म्हणून तुम्ही मग या वर्षी तुम्ही फक्त माझ्या हिशोबाने तुम्ही फक्त 25% SCT वापरले. बरोबर. तुम्ही जर 75% वापरताय अजून, बापरे काय होईल? हे बघा मागच्या वर्षीच्या हळद बेनं सुद्धा 1 नंबर तयार झालंय. ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? म्हणजे माती तुम्हाला भरपूर देऊ राहिली, तिला थोडं कमी पडलं, तिची काळजी घ्या या वर्ष मातीची काळजी. ओके. पुढच्या वर्षी तुमच्या बँकेची काळजी. शेतकऱ्यांची दैना शासनाने मातीने कितीही दिलं तरी शेतकऱ्याला परवडेन असं झालेलं आहे. कारण आता जरी ही आयुर्वेदिक असेल पण शासनाची भूमिका आणि शेतकऱ्याची भूमिका खूप मोठी तफावत आहे. नाही त्याच्यामुळे आणि आमच्या खानदेश एरियामध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळं, जळगाव, नंदुरबारमध्ये हळदी उत्पादन घेणारे माझ्या परीने, मी जरी धुळं, जळगाव, नंदुरबार फिरत राहिलो तरी आमच्या परिसरात
फक्त नळा एकमेव शेतकरी ते असतील की ते हळदी उत्पन्नावर त्यांनी जोर दिलेला आहे. बरोबर. माझ्या परिसरात मी माझे म्हणजे आता 35-36 वर्ष माझे सगळे बालं उडून गेलेली आहेत. ती ओळख सांगा. मी महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथमित्र पुरस्कार जसं दलित मित्र हा, हा, हा. असेल तसं मी पुरस्कार प्राप्त आहे. अरे वा, अभिनंदन. मी जवळजवळ शासनाचं जसं गॅजेट असतं हा हा. त्या गॅजेटमध्ये राजपात्रित अधिकारी म्हणून मी आहे. अरे वा. त्याच्यामुळे मी आणि पत्रकार म्हणून जवळजवळ 36 वर्षापासून मी काम पाहतोय. बर बर बर. आपला महाराष्ट्राचे दैनिक लेख वगैरे बर, बर, बर. कथा कादंबऱ्या मी लिहितो. अरे वा, छान. आणि मी नडाणा कॉलेजला ऑफिस सुपरिटेंडंट म्हणून काम पाहतो. बर बर बर. परत ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी अरे वा, खूप साऱ्या जबाबदाऱ्या तुमच्या. आणि शेतकरी आहेत. आणि सदन शेतकरी. तुमच्याकडे काय पीक आहेत सगळे? मी आता तूर घेतली आणि आता गहू टाकलेले. आता मला काय माहिती का, माझी भूमिका समजून घ्या. मी त्यांना काय म्हटलं की आज या मातीमध्ये तुम्ही 50,000 टाकायचे आणि 70,000 व्हायचे कपासमध्ये, याच्यामध्ये बरोबर आहे. 35-40 वर्ष 45 वर्ष हे असेच गेले. हो. आज तुम्ही हळद लावली SCT वैदिक पाहून, तुम्ही त्याला मागच्या वर्षी ट्रीटमेंट केली आणि तुमची हळद रेकॉर्ड ब्रेक निघाली आणि आज तुम्ही त्याचे 10 लाख रुपये केले, बरोबर आहे. हो. आता जर तुम्हाला 1 लाख रुपये खर्च करून 10 लाख जर मिळाले तर त्यातले परत 1-1.5 लाख रुपये याच्यामध्ये घालायला काहीच अडचण नाही. परत 2 लाख घालायला काही अडचण नाही, बरोबर आहे की नाही. मग यावर्षी त्या 2 लाखाचे किती झाले असते? 20 लाख झाले असते. हो. आलं लक्षामध्ये. परंतु तुम्ही ते 2 लाख सोडून द्यावेसे तुम्ही तिला 50,000 टाकले हो. या वर्षी, म्हणजे आणखीन काय केले? कमी केले. हा. तर मग मला काय म्हणायचं आहे की आता तुम्ही हसलं पाहिजे आणि त्याला हसत दिलं पाहिजे. आहे पूर्वीपासून कसं होतं, वापरायची पद्धत कमी होती. बरोबर आहे. आणि त्याच्यातून मागण्याची पद्धत जास्त होती. बरोबर बरोबर बरोबर, एकदम बरोबर, एकदम बरोबर. त्याच्यामुळे आणि देर आहे अंदर मत आहे असं म्हणजे त्यांची भाषा मध्ये सांगतोय. हा. ते आता थोडस भगवान के यहाँ देर है लेकिन अंधेर नहीं. हा, ते सांगतो. हा. आता थोडस हा थोडसा जगन्नाथ झालेला आहे. झालाय झालाय, होतोय. यावर्षी होईल होतोय. का हो? जी आता पूर्वी 2 व्हीलर म्हणजे लहानशी सायकल होती, हा. आता किती वर्ष होती? या 2 वर्ष ते आयुष्यभर होती 2 आयुष्यभर व्हीलर होती. सायकल. आयुष्यभर रिक्षा. सायकल वापरली. सायकल हो भरपूर उपद्व्याप केले, उपचप केले, पण पुरे सायकल नाटकं होती. केली, पुरे नाटकं केली. आता थोडं हात मोठे होत आहे. आणि आता काय घेतली? आता 4 व्हीलर घेतली. एका वर्षात. हो, एका ही हळदी ताकद आहे SCT मध्ये. हळदी हळदी हळदी. पुढचा प्लॅन हा. विमानावर बसायचं. खरंच खरंच आणि ही पुढच्या हळदच वर्षी तुम्हाला बसवेल. हा? हो, माझा हो, शब्द आहे. पक्क. पुढच्या वर्षी त्यांच्याबरोबर मी पण जाऊ. जायचं जे होईल ते. तेव्हा मातीला काय द्या? माती ही भरपूर आपली द्या. माता आहे. तिला द्या. माता आहे ती. दादा, सरांचं म्हणणं असं आहे, हा. या हळद पीक घेतलं त्याला नाही, आपण जेही पिकं घेतो मातीचं रक्षण करणं, तिचं संरक्षण करणं, त्याच्याकरता हे जे तिची वैदिक प्रत राखणं हे आपलं काम आहे. मला सांगा काय वाटतं तुम्हाला हळद बघून? एकदम छान आहे. एकदम छान. हा? मी फक्त हळदीचं त्यांनी वापरली ना, हो मी वापरतो, तीच वापरतो, हीच वापरतो. त्यांनी आपली मी कोणती हीच वापरतोय. माझे सुरतला, मुंबईला, नाशिकला सगळ्या मुलांकडे ही जाय हळद वापरतो. अच्छा, म्हणजे यांचीच हळद वापरतो. काय क्वालिटी मग? एकदम छान, सुपर स्टँडर्ड, जीवाला योग्य, बाबा नाही हो. आरोग्याला योग्य. शिवाय बाबू यात जाणार होती, मी आता माहिती आता नाही. ही हळद मी आहे हा. ना, हे तुम्ही मला दिली, मी शेत मालकाकडून घेतलेली नाही. याचे मी लोणचे बनवणार, आचार बनवणार आहे, मी घरी घेऊन चालतो. म्हणजे एकंदरीत त्याची क्वालिटी बद्दल तुम्हाला काय वाटतं? एकदम छान, सर्वोत्कृष्ट. तुमच्या भागामध्ये शेतकऱ्यांची जी मानसिकता आहे केमिकलने शिकली. हो. आता हे 2 वर्षापासून केमिकल बंद करून टाकले. नाही नाही एक दाणा बी नाही. नाही. मग कसं काय यांचं पीक येतं? तरी पण त्यांनी 50% पेक्षा कमीच वापरले. ते गायत्रीचं सगळं हे नाही हो. त्याच्यात- नाही खरं आहे ना त्याच्यात. शेतीवर बोला. नाही खरं आहे. नाही ना गायत्री मधून शेतकऱ्यांना इतका मोठा संदेश भेटतो ना. मजा देवाची वेगळी असते तुम्ही वापरा. शेतीमध्ये. हा नाही हा तुम्ही आता मी तुम्ही सांगतोय. वापरा शेतीला तुमच्या. हो. त्यांच्याकडे 5 एकर शेती आहे, हा. बागायती आहे. हा जो मेन आहे, मेन कंद हो, मागला बरं का. बघा तो निघत सुद्धा हा नाही. वापरायला येईल का कामाला? बघा ना, मग हा खाऊ शकतो आपण. कसं आहे? हा 1 नंबर ओळख याच्यापेक्षा, ह्या हळदीपेक्षा भारी ओळखतो. हे बघा हे बघ केवढा आहे बघा. एकच कणला आथावी कण लागणार, आथावी एक लागणार, आथावी एक लागणार. हे म्हणून एवढं कसं काय झालं म्हणून मी हा, तुम्हाला. आणि त्याला एवढी सगळी हळद लागते. तो जो विषय आहे की याला जे नवीन बघा, आता याला अजूनही नवीन फुटे फुटताय बघा. हो. म्हणजे याचा अर्थ हा जो आहे हा देठा झाला, आणखी जेठा झाला जेठा. असं आहे. जेठा कण म्हणतो. त्या शेतकऱ्यांना सगळ्यांना तुमचं नाव, नंबर सगळं सांगा, तुमचा संदेश सांगा. माझं नाव चिंतामण खुशाल पाटील, राहणार नरडाणे, तालुका सिंदखेडा. मी साईल चार्जर टेक्नॉलॉजीचं वैदिक हे सगळं जे मटेरियल आहे ते 2 वर्षापासून आता वापरतो आहे.
मला त्याचा जसा फायदा झाला तसं मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो की त्यांनी देखील नाही जास्त तर सुरुवातीला 1 एकर पासून सुरुवात करा. 1 एकर क्षेत्रावर हे वैदिकचं मटेरियल वापरा. तुम्ही हळदीचे शेतकरी किती वर्षापासून आहे? 2 वर्ष झाली, हे 2रं वर्ष आहे. म्हणजे तुम्ही एकदम नवखे, हो, हो, काहीच माहिती नव्हतं. बरोबर काहीच आहे? माहित नव्हतं. तरी पण त्याच्यामध्ये आज काय एकदम प्रगती आहे, बरोबर आहे. प्रगती आहे. उत्पन्नात म्हणजे चांगल्या जर एससीडीवरी सारखं तंत्रज्ञान असेल तर कुठलाही शेतकरी एक्सपर्ट होऊ शकतो. हे याचं उदाहरण आहे की नाही? म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, नळाना बाजार, आठवडे बाजार असतो आमच्या गावाच्या. हम्म. त्या ठिकाणी या माणसाने रिटायर मनुष्य सर्व्हिस, शासनाची सर्व्हिस करून सुद्धा एक पाल टाकून हळदीचे विकले. आता कसं आहे, मी जरी ही हळद किती स्टँडर्ड आहे त्याच्यात जर कव्हर व्यवस्थित नसेल तर माल विकला जात नाही, आणि मध्ये माल सडका असेल, वरून कव्हर जर स्टँडर्ड असेल. हे सामान्य लोकांची मानसिकता आहे, श्रीमंतांची मानसिकता ही नाहीये. जी माणसं श्रीमंत आहे ज्यांना कळतं की आरोग्य काय आहे, ती माणसं पॅकिंग बिकिंग नाही बघत, ते आतमधलं कंटेंट बघतात. आणि म्हणून गरीब माणूस आणखीन गरीब होत चालला, श्रीमंत का होत चालला, कारण गरीब फक्त पॅकिंग पाहतो. बरोबर आहे. आणि श्रीमंत माणूस आहे ना, त्याच्यामधलं कंटेंट काय आहे ते पाहतो. म्हणून तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर कंटेंट पाहायला शिका, त्याची ताकद काय ती पाहायला शिका. बरोबर आहे की नाही? उधार मिळतं म्हणून कचरा बिना का आणत जाऊ. नाही. बरोबर आहे की नाही? ही महत्वाची गोष्ट आहे. सर नमस्कार, मी धुळे, जळगाव, नंदुरबार या 3 विभागाचं टेक्निकल गायडन्सचं काम बघतो. शेतकरी मित्रांना व्हिजिट पाहिजे असेल, काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या नंबरवरती संपर्क करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 8669200228. सर नमस्कार, मी शिरपूर तालुका, चोपडा तालुकावर शिंदखेडा तालुक्याचं काम बघतो. आपल्या शॉपचं नाव आशीर्वाद ॲग्रो. माझं नाव कल्पेश सूर्यवंशी. मोबाईल नंबर 9022373467. तुम्ही आता इथं हे बघायला आले, तुम्ही कधी शेती करता? शेती आमची म्हणजे फळबाग लावली, काय काय लावले? सीताफळ आहे, पेरू आहे, हां. बोर लावली होती, बोर काढून टाकली. किती क्षेत्र आहे तुमचं? आमचं 6.5 एकर. 6.5 एकर आहे. 7 पकडून द्या. बरं. 6.5 एकर 7 एकर मध्ये तुम्ही बोर किती लावली आहे, सीताफळ किती आहे? सीताफळचे म्हणजे 2 एकर सीताफळ, 2 एकर पेरू. अच्छा. किती म्हणजे तुम्ही लावून किती दिवस झाले? आता 5वं वर्ष आहे. हां. बर 5 वर्षामध्ये सध्या तुम्ही उत्पन्न किती काढले त्याचे? 0 बजेट. 0 बजेट? हां, सोडून जातो. सगळं म्हणजे सगळं माल येतो? सगळं नाही, माल येतो पण सोडून जातो. बर. मग उत्पन्न काहीच नाही? काहीच नाही. मग तुम्हाला आता वापरायची इच्छा? हो. तुमचं काय प्रश्न आहे मग कसं वापरायचं, काय वापरायचं किंवा हे चालेल का? हो चालेल. पहिली गोष्ट महत्वाची म्हणजे आपल्या टेक्नॉलॉजीचं नाव काय आहे? सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी. मराठीमध्ये जे माती, त्याला काय करते ती? मातीला ऊर्जा पुरवते. माती ऊर्जा तंत्रज्ञान. बरोबर आहे की नाही? मग तुमच्या मातीला जर ऊर्जा पुरवायची तर मातीमध्ये तुम्ही काही लावा, माती तुमची ताकदवान होणार ना. आता यांची मातीच बदलली की नाही? आता तुम्ही जनरली यांची माती पूर्वी पाहिली असेल कशी होती? एकदम कडक शेती होती आणि एकदम असे भेगा पडायच्या. आता तुम्ही बघा अख्ख्या वावरात फेरा. नाही हे असं बघा, कुठे जा, हे असं बघा, मोठे भेगा पडायचे ना. नांगर बी लागत नव्हतं. कुठे बी पहा, हे बघा. म्हणजे त्याला पाणी बंद आहे तरी पण किती सहज उकरते. थोडक्यात मातीत बदल झाला तर आपोआप पिकांमध्ये बदल होतो.